नमस्कार. प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज. हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचं प्रतीक आहे. यमराजानं आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला, तिला वरदान दिलं आणि तेव्हापासून हा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणूनही साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे. पण 2025 मध्ये भाऊबीज कधी साजरी होणार आहे, तसेच भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, त्यानंतर भाऊबीजेच्या औक्षणाबद्दल कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजेत औक्षणामध्ये, ज्यामुळे औक्षणाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. आणि यासोबतच बघा, जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावं आणि या सणाचं महत्त्व काय असतं हेही सविस्तर जाणून घेऊया. तर भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा द्वितीय सण येतो. द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रात्री 8:16 सुरू होणार असून या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10:46 होणार आहे. तुम्हाला माहीत असेल, भाऊबीजेला आपण यमद्वितीया असं सुद्धा म्हणतो. यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी, यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते. तर भाऊबीजेच्या दिवशी शुभ मुहूर्त कधी आहे ते देखील जाणून घेऊया. पण बघा, मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवसच शुभ आहे. त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ वेळ आहे, शुभ मुहूर्त आहे, त्यामध्ये केलं तर अतिउत्तम. नाही जमत तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता. शुभ मुहूर्त आपण पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर या ठिकाणी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे भाऊबीजेला जे यमतत्व असतात ना, जागृत प्रमाणात आपल्या पृथ्वी तत्वावर असतात. पण भाऊबीजेच्या दिवशी यमलहरी खूप सात्विक होऊन जातात आणि जेव्हा बहीण भावाचं औक्षण करत असते तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत, प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यातल्या ज्या काही स्त्री शक्तीच्या लहरी आहेत, ज्या देवी तत्वाच्या लहरी आहेत, त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं. म्हणून या दिवशी भावाचं औक्षण करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तर आता भाऊबीज पूजेची पद्धत आणि विधी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, शास्त्रशुद्ध पद्धतीने जसं मी तुम्हाला पाडव्याला सांगितलं, तो दिवस नवरा बायकोचा असतो, तसं भाऊबीजेला बहिणीने भावाला उठणं लावून आंघोळ घालायची असते सर्वप्रथम. नंतर अर्थात पूर्वेकडे तोंड करून आपल्याला भावाला बसवायचं आहे आणि भावाचं औक्षण करायचं आहे. औक्षण करताना भावाला पाटावर बसवावं. ते काय आहे, तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे. या दिवशी सुद्धा आपण कुठला स्टीलचा, तांब्याचा कुठला दिवा घेऊ नये. कणकेचा किंवा गव्हाच्या पिठाचा आज दिवा करायचा असतो. पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही काही आसन ठेवू शकता. बाजूला रांगोळी काढायची आहे. त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये अष्टगंध, हळद कुंकू, अक्षदा, फुलं, सुपारी, नाणं, सोन्याची काहीतरी एक वस्तू, अंगठी म्हणू शकता आणि मिठाई, काहीतरी गोड पदार्थ, यासोबतच कणकेचा दिवा. जसं मी तुम्हाला सांगितलं, या दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये कणकेच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे. गव्हाच्या पिठाचा दिवा ज्याच्यामध्ये मीठ नाही, फक्त किंचितशी हळद टाकायची आणि बहिणीने ओवाळताना आसनावर उभं राहायचं आहे. तर कळालं तुम्हाला की कणकेच्या दिव्यांनी या ठिकाणी आपल्याला या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे भावाला ओवाळण्याच्या आधी तुम्हाला त्याला टोपी घालायला सांगायची आहे किंवा टोपी नसेल तर डोक्यावर रुमाल ठेवायचा आहे. बहिणींनी उभं राहताना आसनावर उभं राहायचं. सगळ्यात पहिलं कपाळाला अष्टगंध किंवा हळद कुंकू आणि अक्षदा लावायच्या आहेत. अक्षदाचा तांदळाचा एक तरी दाणा कपाळाला चिकटला पाहिजे. त्यानंतर बघा, भावाला तुम्हाला जे सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि सोनं हे भावाच्या कपाळाला स्पर्श करायचं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे कणकेचा दिवा बनवलेला आहे तो कणकेचा दिवा ताटामध्ये ठेवायचा आणि एक तुम्ही साधा दिवा पण घेऊ शकता. त्याच्याने आपल्या भावाला ओवाळायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे की इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. ही भावासाठी आपल्याला 3 वेळा प्रार्थना करायची असते. तसंच माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभू दे, त्याच्यावरती कुठलंही संकट येऊ देऊ नये, अशी प्रार्थना करायची. तसंच सगळ्यात महत्त्वाचं, औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करकोटा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, नारळ डायरेक्ट दुकानामधून आणावा.
तसंच नारळ घ्यायचा आहे, सोलायचा नाही आणि त्याला वरती काळा किंवा लाल करगोटा बांधून तो भावाला द्यायचा आहे. आणि जो करगोटा आहे किंवा करदोटा आहे तर तो आपल्या भावाने कमरेला बांधायचा असतो. का बांधायचा असतो तर कुठलीही वाईट नजर, वाईट बाधा आपल्या भावाला येऊ नये म्हणून तो करोटा द्यायची ही प्रथा असते. आणि नारळ जो आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता. या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून यमाचा दिवा देखील म्हणजेच कणकेचा दिवा देखील लावला जातो. आपण ज्याप्रमाणे औक्षण करतो त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त आपल्याला इथं कणकेचा दिवा घ्यायचा आहे. तर बघा, असा हा बहीण भावाचा सण आहे. आणि बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते. तर काहींच्याकडे वेगळी सुद्धा प्रथा असू शकते. ज्याच्याकडे जशी प्रथा आहे त्यांनी तसं करायचं आहे. भावाबरोबर आपल्या वडिलांचं सुद्धा औक्षण करा. तुम्ही माहेरी गेल्यावर वडील असतात, काका असतात, बाबा असतात, त्यांचं सुद्धा तुम्हाला औक्षण या दिवशी करायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीया असते, म्हणून आपण यमद्वितीया असं म्हणत असतो. हा दिवस भाऊबीज या नावाने प्रसिद्ध आहे, पण यमद्वितीया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. कारण या दिवशी यम आपली बहीण यमुनाईच्या घरी जेवायला गेला होता, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असं नाव मिळालं आहे. ती कथा देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता काहींचे प्रश्न असे असतात की ताई आम्हाला भाऊ नाही, मग आम्ही काय करायचं? साधं आहे, ज्याला आपण चंद्र म्हणतो. तर तुम्ही चंद्राचं सुद्धा औक्षण करू शकता. चंद्राच्या प्रकाशाखाली आता चंद्र जर तुम्हाला दिसला तर अतिउत्तम, नाही दिसला तर वरती संध्याकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या दरम्यान तुम्ही चंद्राचं सुद्धा औक्षण करू शकता, कारण आपण चंद्राला सुद्धा भाऊ मानतो. आता जाणून घेऊया भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते. तर बघा, यंदा भाऊबीजच्या दिवशी भावाला ओवाळून टिळा लावणं अत्यंत शुभ मानलं जाणार आहे. कारण भावाला टिळा लावण्याचा म्हणजेच ओवाळण्याचा शुभ मुहूर्त गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर दुपारी 1:13 सुरू होणार आहे. ते दुपारी 3:28 हा शुभ मुहूर्त असेल. त्यामुळं या वेळेत बहीण आपल्या भावांना ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकते. तसंच या भाऊबीजमुळे बहीण भावातील नातं सुधारण्यासाठी सुद्धा मदत होत असते. तर ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.